सर्व मुलींनो, TYच्या मुलींसाठी हे व्हिडिओ लेक्चर आहे. या अगोदर आपण जे ऑडिओ लेक्चर बघितलं होतं ते असहकार आंदोलनावर पाहिलं होतं. आता या ठिकाणी आज आपण व्हिडिओ लेक्चर हे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे, त्याचा नीट अभ्यास करा, तो नीट पहा, तो ऐका आणि त्याच्यात कोणते शब्द तुमचे चुकता आहेत त्याच्यावर विचार करून त्याच्यात बदल करा, दुरुस्त करा आणि ते वारंवार तुम्ही ऐकल्याने तुमचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठांतर होईल. आज आपण जे बघणार आहोत ते सविनय कायदेभंग आंदोलन, जे गांधीजींनी 1930 साली सुरू केले होतं. आता गांधीजींनी आपण पाहिलं की 1922 साली जी चौरी चौरा या ठिकाणी घटना घडली, ते असहकार आंदोलनामध्ये ती असहकार आंदोलनाची चळवळ मागे घेतली होती, कारण ते आंदोलन खूपच हिंसक झाले होते. मग आणि त्याच्यानंतर त्यांना अटकही झाली होती. मग 6 वर्षाची शिक्षा होऊन गांधीजी तुरुंगात गेले होते. मग अशा वेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असा विचार होईल की आपण आता करायचं काय, कारण असहकार आंदोलनामध्ये गांधीजींनी अगोदरच सरकारी कार्यालयांवर कायदे मंडळांच्यावर बहिष्कार टाकलेला होता आणि बहिष्कार टाकलेला असल्यामुळे कायदे मंडळामध्ये कसं जायचं. आणि परंतु त्याच्यामध्ये 2 गट पडले आणि त्यातील एक गट जो पंडित मोतीलाल नेहरू, जे जवाहरलाल नेहरूंचे वडील होते, त्याच्यानंतर चित्तरंजन दास, चिकेळकर यांनी मात्र कायदे मंडळामध्ये जाऊन चर्चा करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्या पद्धतीनं कायदे मंडळाच्या निवडणुका लढवल्या आणि ते त्यामध्ये गेले सुद्धा. त्यासाठी त्यांनी जो पक्ष स्थापन केला तो स्वराज्य पक्ष होता. तो साधारण 1923 साली स्थापन केला आणि जवळजवळ 1926 साली त्याचं कार्य बंद पडलेलं आहे. पुढे काय तो सुरू झालेला नाही. आपल्याला असं दिसेल की ब्रिटिश सरकारने या अगोदरच सुविधा देण्याचे ठरवले होते, घटनात्मक बदल करायचे सुचवलेले होते. त्यांनी त्या पद्धतीनं कृती करायला सुरुवात सुद्धा केले होते. अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की 1909चा जो मोर्लेमेंटो सुधारणा कायदा होता, त्याच्यानंतर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, तोही आपण पाहिलेला आहे. आणि त्या जो 19चा कायदा जो दिलेला होता, त्याच्या आधी ब्रिटिशांनी 1917 सालपासूनच तसं ठरवलं होतं की आपण भारताला टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य देऊया. त्याला त्यांनी तसं काही स्वातंत्र्य देणं असं म्हटलेलं नव्हतं, परंतु त्यांनी त्याला घटनात्मक सुधारणा बहाल करण्याचं ठरवलेलं होतं. आता या घटनात्मक सुधारणा देताना मात्र त्यांनी त्याच्यावर पहिल्यांदा चर्चा करून मग त्या सुधारणा दिल्या होत्या. त्याच्यामुळे 1917 साली त्यांनी घोषणा केल्यानंतर त्याची परिणती 1919च्या कायद्याने झाली. त्याच्यानंतर 1917च्या नंतर 10 वर्षांनी पुन्हा 1927 साली सायमन कमिशन नेमलं. त्याच्यामध्ये अगोदरचा जो 1919चा जो कायदा होता त्याच्यामध्ये काय बदल झाले, काय अजून करायला हवेत का, आणि म्हणून त्यांनी त्या सुधारणा कायद्याची सुरुवात करण्यासाठी सायमन यांना भारतामध्ये पाठवलं आणि ते 27 साली आले सुद्धा. मुंबईमध्ये ज्यावेळी ते आले त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्याच्यावर जे ध्वजावर असं लिहिलेलं होतं, निषेध केलेला होता आणि त्याच्यावर असं लिहिलेलं होतं, सायमन परत जा, गो बॅक सायमन. आणि ते जेव्हा आणि ही घटना 1928 साली घडलेली होती, फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे जेव्हा सायमन हे पंजाबमध्ये लाहोर या ठिकाणी गेले, त्यावेळी त्यांना पुन्हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाचे नेतृत्व केले होते ते लाला लजपतराय यांनी केले होते. आणि लाला लजपतराय यांनी केलेल्या मोर्चावर मात्र लाठीमार करण्यात आला आणि या लाठीमार त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यातच पुढे जाऊन काही दिवसांनी लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. आणि मग भविष्यामध्ये आपण जेव्हा बघणार आहोत भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांचं प्रकरण, तेव्हा त्याच्यात आपल्याला असे दिसेल की याच लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला मात्र पुढे जाऊन भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी घेतलेला होता. पुढे आपल्याला असं दिसेल की 1928 साली भारत सचिव, ज्याला भारत मंत्री सुद्धा म्हटलं जातं, लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीय नेत्यांना घटना तयार करण्यासाठी निमंत्रण दिले आणि आवाहन केलं. आणि त्यातूनच मात्र मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑगस्ट 1928 रोजी एक ब्रिटिश सरकारला अहवाल सादर करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये मात्र असा ठराव करण्यात आला होता की आपल्याला जे वसाहतीचं स्वराज्य दिलं जाईल आणि तशी त्यांनी मागणी केली. परंतु काँग्रेसने मोतीलाल नेहरूंच्या या अहवालामध्ये अशी सरकारला सूचना केलेली होती
सूचना नव्हे, त्यांना अशा पद्धतीचं आव्हान दिलेलं होतं की जर तुम्ही 1929च्या डिसेंबरपर्यंत जर भारताला वसाहतीचं स्वराज्य दिलं नाही तर त्यापुढे भारत संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करेल, आणि ती म्हणजे पुढे एक वर्षाने 1929 ते 1930 या दरम्यान जर दिलं नाही तर अशा पद्धतीची घोषणा केलेली होती आणि काँग्रेसनं तसं आवाहन केलेलं होतं. सरकारने वसाहती स्वराज्याची मागणी काही 1 वर्षाच्या आत मात्र पूर्ण केली नाही, आणि म्हणून मात्र जेव्हा 1929 साली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये मात्र संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला, आणि पुढे 26 जानेवारी म्हणजे एकच महिन्यामध्ये 26 जानेवारी 1930 रोजी हा दिवस संपूर्ण स्वातंत्र्य दिन किंवा त्याला पूर्ण स्वराज्य दिन म्हणून तो पाळण्यात आला. आणि मग मी पुढे तुम्हाला असं सांगितलं काही प्रसंगी किंवा पुढे आपल्या याच्यामध्ये येईलच की हाच 1930चा स्वराज्य दिन पकडून तो दरवर्षी 26 जानेवारी 1931, 32, 33 अशा पद्धतीने दरवर्षी तो साजरा करण्यात येऊ लागला. आता आपण या आंदोलनाच्या मुख्य भागाकडे जाऊया. त्यातील या सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात मग कशी झाली, तर याची सुरुवात मात्र मिठाच्या कायद्याचे उल्लंघन करून झाली. आता मिठाचा नेमका कायदा काय आहे, तर मीठ जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे त्या मिठावर ब्रिटिश सरकारने कर लादलेला होता, आणि म्हणून मात्र काँग्रेसने अशी मागणी केली की जे मीठ मोफत उपलब्ध होत आहे, त्याचं उत्पादन होत आहे, अशा मिठावर सरकारने कर लादू नये, आणि तो जर लादल्यास तो सरकारला कोणत्याही प्रकारे कर दिला जाणार नाही अशी काँग्रेसने घोषणा केली. आता या मिठाच्या सत्याग्रह याला खूप महत्व आहे, आणि म्हणून मग हे मिठाचा सत्याग्रह सुरूच करायचा तर कुठून करायचा, आणि म्हणून तो गांधीजींनी सुरुवाती गुजरातमध्ये दांडी या ठिकाणी हे बीच आहे, जसं आपण आपल्याकडे जुहू बीच किंवा माझगाव बीच किंवा अशा पद्धतीचे बीच आहेत, म्हणजे समुद्रकिनारा, थोडक्यात काय समुद्रकिनारा ज्या ठिकाणी भरती येते, ओहोटी येते, आणि पुन्हा समुद्रकिनारा चांगल्या पद्धतीने लोक तिथे फिरू शकतात, बसू शकतात. तो किनारा म्हणजे चांगलं तिथं फिरता येण्यासारखी जागा म्हणजे त्याला आपल्याला बीच म्हणतो. त्या ठिकाणाहून सुरुवात करण्याचं ठरलं. आता आपल्याला दांडी यात्रेकडे यायचं आहे. आता दांडी यात्रा याच्यावर एक छोटासा तुम्हाला पॉइंट देतोय. दांडी यात्रा ही कशी, तर ह्याच्यामध्ये दांडी यात्रेबद्दलचा पहिला पॉइंट तुम्हाला असा तुमच्या जेव्हा उत्तर लिहाल त्या उत्तरामध्ये असा लिहायचा आहे की गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमामधून काही ठराविक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दांडी येथील समुद्रकिनारी जाऊन मिठाचा कायदा मोडण्याचे ठरविले. दुसरा पॉइंट, 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आश्रम सोडला व ते जवळजवळ 24 दिवसांनी म्हणजेच 5 एप्रिल 1930 रोजी 240 मैलांचं अंतर पार पाडून ते दांडी या ठिकाणी किनाऱ्यावर पोहोचले. तिसरा पॉइंट, तेथे पोहोचताच त्यांनी किनाऱ्यावर तयार करण्यात आलेले मीठ उचलले व मिठाचा कायदा मोडला. त्यांच्या जोडीच्या इतरही सत्याग्रहींना त्यावेळी अनुकरण केल्यामुळे त्यांनी सुद्धा मीठ उचलल्यामुळे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. चौथा पॉइंट या दांडी यात्रेबद्दलचा की याशिवाय त्यांनी आपल्या सत्याग्रहींना परदेशी कापड व मद्य विक्रीची दुकाने लुटण्यास सांगितली. खरं पाहिल्यास लुटण्यास सांगितले हा शब्द वापरणं की त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यास सांगितले. कोणत्याही प्रकारचा कर न भरणे, न्यायमंडळावर बहिष्कार टाकणे, सरकारी पदांचा राजीनामा देणे, त्याग करणे हे सर्व मात्र अहिंसक मार्गाने करण्याचे त्यांनी सर्व लोकांना आवाहन केले. नवे तसे आदेश त्यांनी दिले. आता या सविनय कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम जर आपल्याला बघायचा झाल्यास तर आपल्याला इतिहासामध्ये उत्तरे नेहमी ही मुद्देसूद लिहावी लागतात आणि ही मुद्देसूद उत्तरे लिहायची असल्यामुळे आपल्याला ते मुद्दे मांडावे लागतात. आणि म्हणून कायदेभंग चळवळीचा कार्यक्रम जर मुद्देसूद लिहायचा असेल तुम्हाला 1, 2, 3 या पद्धतीनं तो मुद्द्यांमध्ये लिहायचा आहे. पहिला मुद्दा असा की मीठ आणि तत्सम कायद्यांचा भंग करणे हा पहिला कार्यक्रम. दुसरा जो कार्यक्रम आहे त्याच्यामधला की शेतसारा म्हणजे शेतीवर लावलेला कर, महसूल आणि इतर जे कर आहेत ते न भरणे. तिसरा कार्यक्रम जो आहे
तो म्हणजे न्यायालय, कायदेमंडळे, निवडणुका, सरकारी समारंभ, शाळा, महाविद्यालय यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकणे. आता बहिष्कार टाकल्यानंतर मात्र पर्याय व्यवस्था करायची आहे की त्यासाठी नवीन शाळा, नवीन महाविद्यालय उघडून त्यामध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करायची आहे. चौथा पॉइंट जो कार्यक्रम चळवळीचा आहे तो म्हणजे परदेशी वस्तू व कापड यावर बहिष्कार घालून त्यांची होळी करणे. होळी करणे म्हणजे ते जाळणे, जेणेकरून सरकारला त्या निषेध करत आहे ते कळणे, असा त्याच्या मागे उद्देश होता. पाचवा जो कार्यक्रम आहे या सविनय कायदेभंग चळवळीचा तो म्हणजे दारू व अन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर शांततेने निदर्शने करणे. सहावा पॉइंट याच्यामधला जो आहे की सामुदायिक संप असेल तो करायचा आहे, हरताळ करायचा आहे, निदर्शने आयोजित करणे आणि ही ठिकठिकाणी बदलून त्या ठिकाणी करायची आणि त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तसं सांगायचं, तशा सूचना द्यायच्या आहेत. सातवा पॉइंट या कार्यक्रमामधला तो म्हणजे सरकारी नोकऱ्यांचे राजीनामे द्यायचे आहेत. आणि आठवा पॉइंट आहे तो म्हणजे मुलकी म्हणजे तो महसुली, लष्करी आणि पोलीस सेवांमध्ये नोकरी करायची नाही आणि जो कोणी करत असेल त्यांनी त्याचा राजीनामा द्यायचा आहे. आता पुढे आपल्याला याच्यातला महत्वाचा पॉइंट जेव्हा लिहितो आपल्याला तो म्हणजे या चळवळीची प्रगती कशी झाली की पुढे कशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ही निदर्शने, ही आंदोलने चालली गेली. कारण ते दांडीचं तर एक उदाहरण आहे, पण केवळ दांडी या ठिकाणी कार्यक्रम करून चालणार नव्हता आणि म्हणून त्याचं लोण हे सर्व भारतभर पसरायला हवं होतं आणि त्या पद्धतीनं जागोजागी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम पार पाडल्याचे आपल्याला दिसून येतं. आता चळवळीची प्रगती करताना एका पाठोपाठ एक आपल्याला पुन्हा मुद्देसुद्धा ते लिहायचं आहे प्रगतीमध्ये. आणि त्यातला पहिला मुद्दा जो आहे की गांधीजींनी मग दांडी किनाऱ्यावर मिठाचा कायदा मोडल्यानंतर देशभर अनेक ठिकाणी सत्याग्रहींनी जवळजवळच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन मिठाचा कायदा मोडला. दुसरा पॉइंट, तामिळनाडूमध्ये सी राजगोपालाचारी, ज्यांना आपण अनेक वेळेला सी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी त्रिचनापल्ली येथील तंजावर समुद्र किनाऱ्यावर मीठ मोर्चे काढले आणि 30 एप्रिल 1930 रोजी त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. आता बंगालमध्ये जेव्हा याचे लोण पसरले तेव्हा बंगालमध्ये सत्याग्रह्यांनी आसाम ते नौखाली असा मोर्चा काढून बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर मीठ तयार केले. चौथा पॉइंट याच्यामधला, मग आंध्र प्रदेशामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी शिबिरे घेण्यात आली आणि मिठाचा कायदा मोडण्यात आला. तसेच काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी, जसं आपण म्हणतो व्हॉलंटियर्स, ज्याला म्हणतो काँग्रेसचे व्हॉलंटियर्स म्हणजे स्वयंसेवकांनी खेड्यापाड्यात जाऊन जनतेमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली की आपल्याला सरकारचा हा जो मिठाचा कर आहे तो भरायचा नाही, इतरही कर भरायचे नाही, सरकारी यंत्रणांवर बहिष्कार टाकायचे, अशा पद्धतीनं त्यांनी ते सुरुवात केली. पाचवा याच्यातला प्रगतीमधला जो पॉइंट आहे तो म्हणजे 5 एप्रिल 1930 रोजी पंडित नेहरू यांना मिठाचा कायदा मोडल्याबद्दल अटक करण्यात आली. सहावा पॉइंट पुढे, वायव्य सरहद्द प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी असं म्हटलं जातं, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सेवकांची संघटना बांधून सविनय कायदेभंग चळवळ सुरू केलेली होती. त्यासाठी त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी संघटना स्थापन केली. त्या संघटनेला खुदा-ई खिदमतगार, हे अवतरणात लिहायचे तुम्हाला, खुदा-ई खिदमतगार ही संघटना त्यांनी सुरू केली आणि तिच्या स्वयंसेवकांना लाल रंगाचा पेहराव दिला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो लाल डगलेवाले, म्हणजे त्या संघटनेला लाल डगलेवाल्यांची संघटना असं सुद्धा म्हटलं जायचं. लाल डगलेवाले कारण त्यांना लाल रंगाचा पेहराव दिला होता, पोशाख दिला होता, युनिफॉर्म दिला होता. आणि या आंदोलनाची दिशा त्यांना समजावून सांगितली. खान अब्दुल गफार खान यांनी या स्वयंसेवकांचा पोशाख लाल असल्यामुळे, जे आपण आधीच म्हटलेलं आहे, त्यांना लाल डगलेवाले असंही म्हटले गेले पुढे. आणि त्या पद्धतीने त्यांनी सरहद्दीवर सुद्धा, म्हणजे पाकिस्तान आणि भारताच्या सरहद्दीवर तिथे काम केलं. याच संघटनेने मात्र पेशावर, जे आज पाकिस्तानमध्ये आजच्या मितीला पेशावर येथे जवळजवळ 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस कार्य केले. ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु
गढवाल पलटणीच्या सैनिकांनी गोळीबार करण्यास नकार दिला. याचं कारण एक होतं की त्या सैनिकांना ते समजलं होतं की आपण आपल्याच स्वयंसेवकांवर, आपल्याच सैनिकांवर, आपल्याच व्हॉलंटियर्सवर गोळीबार करू नये. 7वा पॉइंट जो आहे तो म्हणजे मिठाचा सत्याग्रह. हा कायदा मोडल्यानंतर परदेशी माल व कपडे यावर त्यांनी बहिष्कार घातला गेला. परदेशी वस्तू व मद्य विक्रीची दुकाने लुटली गेली. सरकारला कर भरण्यास जनतेने संपूर्णपणे नकार दिला. याशिवाय कारखान्यांच्या मध्ये जे जे कामगार काम करत होते त्यांनी सुद्धा कंपन्यांमध्ये संप घडवून आणल्याचे आपल्याला दिसून येते. पुढे 8वा पॉइंट. या 8व्या पॉइंटमध्ये तुम्हाला हे लिहायचे की या चळवळीचे दुसरे वैशिष्ट्य असे की स्त्रिया सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात. जसे असहकार आंदोलनामध्ये सुद्धा स्त्रिया होत्या, परंतु दर आंदोलनामध्ये स्त्रियांचा सहभाग हा वाढत गेल्याचे आपल्याला दिसून येते. तर या आंदोलनामध्ये तो मागच्या वेळेपेक्षा वाढलेला दिसून येते. नव्हे, या आंदोलनामध्ये दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की सरोजिनी नायडू या स्त्री नेत्या म्हणून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. पुढचा पॉइंट. गुजरात, बिहार, बंगाल आणि मध्य प्रदेशामध्ये कर न भरण्यासाठी मोहिमा सुरू झाल्या. पुढचा पॉइंट. जंगल सत्याग्रह केले गेले. कारण आता जंगल सत्याग्रह हा काय प्रकार आहे तर ब्रिटिशांनी जंगलामध्ये कोणत्याही प्रकारची लाकूड तोड करण्यावर, तसे तेथील जंगलामधून जे काही साहित्य म्हणजे निर्माण होतं, फळे असतील, फुले असतील, पालापाचोळा असेल, या सगळ्यावर नियंत्रणे आणली होती, नवी बंधनं टाकली होती. आणि म्हणून ज्या लोकांचा उदरनिर्वाह जंगलामधील जे काही उत्पन्न मिळत होतं त्याच्यावर होता, त्यांचे हाल व्हायला लागले आणि म्हणून मात्र जंगल सत्याग्रह सुरू करण्यात आले. ते म्हणजे कर्नाटक आणि मध्य प्रांतामध्ये झाले. कारण जंगलामधील उत्पादन घेण्यावर ब्रिटिश सरकारने, अगोदर मी म्हटलेच आहे स्पष्टीकरणामध्ये, की बंधने घातली होती आणि आदिवासी लोकांचे ते उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन होते आणि हे साधन नष्ट झाल्यामुळे ते सुद्धा या जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी झाले. म्हणजे आता आदिवासी लोक सुद्धा या जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्याचे तुम्हाला दिसून येते. पुढचा पॉइंट अजून आहे. आसाममध्ये कनिंगहॅम यांच्या आदेशाच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. कारण या आदेशानुसार पालकांकडून पाल्याच्या चांगल्या वर्तणुकीबाबत प्रमाणपत्र किंवा हमीपत्र ज्याला म्हटलं जातं ते सादर करण्यात सांगण्यात आलेले होतं. पुढचा पॉइंट. ईशान्येकडे म्हणजे बघा, आपण मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत ते पश्चिम पासून ते पूर्वेपर्यंत चाललेलो आहे. म्हणजे भारताच्या जवळजवळ कानाकोपऱ्यामध्ये ही चळवळ पसरल्याची आपल्याला दिसून येते. ईशान्येकडे जर आपण गेलो तर मणिपूरमध्ये लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. तेथील तरुण आणि तडफदार राणी जी होती, तिचं नाव गैदिनलू, ते उच्चारण नीट करा, त्याला अवतरण करा, राणी गैदिनलू यांच्या नेतृत्वाखाली नागा लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतल्याचे आपल्याला दिसून येते. आता कोणतंही आंदोलन ज्या वेळेला होतं त्यावेळेला सरकार त्यावर दडपशाही करतं आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलेलं आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या विरोधात सरकारने मात्र दडपशाही सुरू केल्याचे आपल्याला दिसून येते. कारण कोणतंही आंदोलन म्हटल्यावर तोडफोड, जाळपोळ अशा घटना घडत असतात आणि त्या ज्या ज्या ठिकाणी घडतात, मोर्चे निघतात, त्या ठिकाणी सरकारचं, पोलीस यंत्रणेचं हे कर्तव्य असतं का ते नियंत्रणात आणणे, त्याचा त्या प्रसार जास्त होऊ नये. आता यासाठी सरकारने दडपशाही म्हणजे काय केलं तर पहिला पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन, त्यावेळेला आयर्विन भारताचे व्हाईसरॉय होते, यांनी गांधीजींना अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार गांधीजींना अटक पण झाली. आणि दुसरा पॉइंट याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की गांधीजींना अटक झाल्याने लोकांनी आंदोलन केले, त्याची निषेध करण्यात आला आणि गुजरातमध्ये धारासना, पुन्हा या ठिकाणी आणि मुंबईमध्ये वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिठाचे जे साठे, मीठ जे तयार होऊन साठवलेलं होतं, तयार करून ते साठे लुटण्यात आले. पुढे दिल्ली आणि कलकत्ता येथील आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला गेला. म्हणजे बघा, मिठाचे साठे लुटणे म्हणजे भविष्यात पण कल्पना करा की मीठ
खरं म्हणजे आत्ताचा जो लोकांचा जो समज आहे, मीठ लुटलं जात नाही किंवा ते कोणी चोरून पण नेत नाही. बऱ्याच दुकानदारांच्या बाहेरच मीठ ठेवलेलं असतं दिवस रात्र, कारण असं समज आहे की ते कोणी लुटत नाही, कोणी चोरून नेत नाही. आणि म्हणून मात्र या पद्धतीनं या मीठ लुटणाऱ्यांवर, या आंदोलनकर्त्यांवर दिल्ली आणि कलकत्ता येथे गोळीबार करण्यात आला. कारण ते याशिवाय महाराष्ट्रामध्ये याच दरम्यान एक आंदोलन सुरू झालं होतं, ते प्रति सरकार या नावानं सुरू झालं होतं आणि ते फार महत्वाचं आहे. सातारा या ठिकाणी सोलापूर येथील कापड गिरण्यांमधील कामगारांनी 7 मे रोजी संप केला. स्थानिक नागरिकांनी दारूची जी दुकाने होती ती जाळली, तर सरकारी कार्यालय व इतर संस्थांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, नगरपालिका, पोलीस स्टेशन यांनी इत्यादी यांच्यावर हल्ले करण्यात आले. आणि असे हल्ले ज्या ज्या वेळेला झाले त्या त्या वेळेला सरकारने दडपशाही करून गोळीबार केले आणि अनेक हुतात्मे त्याच्यामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी संपूर्ण कार्यालयावर ताबा मिळवला सोलापूर या ठिकाणी आणि समांतर सरकार सुरू झाले, ते बहुधा सातारा या ठिकाणी. 16 मे रोजी लष्करी कायदा, ज्याला आपण मार्शल लॉ म्हणतो, जो जालियनवाला बाग जे हत्याकांड घडलं त्या ठिकाणी तो लागू करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी तो हल्ला झालेला होता. तर तो लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ लागू करण्यात आला, तेव्हा मात्र ही चळवळ शांत होत गेल्याचे दिसते. पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ दडपून टाकण्यासाठी अनेक संस्थांवर बंधने घालण्यात आली, बंदी घालण्यात आली त्यांच्याकडून. आणि समजा ज्यांना कोणाला ती कुठल्याही सौम्य प्रमाणात जर सुरू ठेवायची असेल तर त्यांच्याकडून हमीपत्र, लेखी हमीपत्र तसे घेण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतो, बेकायदेशीर ठरवले, कारण म्हणजे तिच्यावर सुद्धा बंधने घालण्यात आली. कर न भरल्याबद्दल अनेक लोकांची मालमत्ता आणि शेती जप्त करण्यात आली. अनेकांना त्यासाठी तुरुंगात सुद्धा डांबण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु या चळवळीचे गांभीर्य ओळखून लॉर्ड आयर्विन यांना कळालं की ही चळवळ किती मोठ्या प्रमाणात आहे आणि किती प्रमाणात लोक या चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत, आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा हे त्याने ठरवलं. आणि म्हणून त्याने जे काही महत्वाचे नेते होते त्यांची तुरुंगामधून सुटका करण्याचे ठरवले आणि त्यानुसारच गांधीजींची सुद्धा सुटका करण्यात आली. गांधीजींना चर्चा करण्यासाठी त्याने निमंत्रण दिले आणि मात्र गांधीजी आणि व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती चर्चा गांधी आयर्विन करार म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. आपण आता या आंदोलनाच्या शेवटच्या भागामध्ये आहेत. त्या करारामध्ये